मी आता या गाडीमध्ये अडकलेले आहे ना, मला बाहेर जाता येत आहे. आतमध्ये तर मी आहेच ऑलरेडी. हॅलो, मी प्रणाली कदम. आपल्या प्रणालीता एक्सप्लोरर चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप स्वागत आहे. आता आम्ही चाललो अंबरनाथला. थोडंसं माझं बँकेचं काम आहे ते आम्ही निपटवून आम्हाला आता कुठेही फिरायला जायचं एक्झॅक्टली माहिती नाहीये. सो ते सगळं झाल्यानंतर आम्ही तुम्हाला सगळं कुठे जायचं तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. डिझेलचे पैसे तर आता आम्ही जस्ट डिझेल भरून आमच्या रस्त्याला लागलोय. भाई 1000 रुपये डिझेल भरलंय आम्ही. तर ह्या व्हिडिओला 1000 लाईक तरी आले पाहिजे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? बरोबर आहे. मग एक्झॅक्टली तेच होते. बरोबर आहे. 1000 लाईक्स. मग 1000 रुपयाचा डिझेल भरला. सो 1000 डिझेलचे 1000 लाईक्स आलेच पाहिजे. सो माझा ड्रायव्हर आता मला इकडे गाडीमध्ये बसून बाहेर गेलेला आहे. तर आता त्याचप्रमाणे गरमी उकाडा एवढा होतोय ना, हवा पण लागत आहे. खूप 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 गरमी लागते. खूप खूप जास्त गरमी. त्याला हे कसं काढायचं? खाली कसं करायचं? गाडी खाली. हो हो चायला लॉक करून राहतो भाई साहब. मी आता या गाडीमध्ये अडकलेले आहे ना, मला बाहेर जाता येत आहे. आतमध्ये तर मी आहेच ऑलरेडी. बाहर जाते ओपन तक होते और मेरे को हवा नहीं आ रही है. बट ये कैसे नीचे करूँ? मैं कैसे नीचे करूँ तुम्हाला दाखवते. 3 hours later. सो आम्ही अशा ठिकाणी आलेलो आहे ज्या ठिकाणी रविवारी शनिवारी बदलापूरकर नेहमी येतात. बरोबर, तुम्ही ओळखला आहात. आम्ही बदलापूरच्या मुळगावला आलेलो आहोत आणि फायनली ते 2 प्रेक्षणीय स्थळे ज्या तिकडे आम्हाला जायचं होतं, जिकडे मला जायचं होतं, ते ऑलरेडी कॅन्सल झालेलं आहे आमचं जाणं. सो आम्ही मुश्किलीने खूप विचार करत हे डेस्टिनेशन ठरवलेलं आहे. सो आता आम्ही तिकडे जातो. पण एवढी मरणाची धूळ आहे रस्त्यात, तुम्हाला दाखवते. थांबा. रस्ता खूप खराब आहे. रस्त्याची कामं चालू आहेत. रस्त्याला धूळ खूप आहे. हो, किती सुंदर रोड आहे बघा ना. आणि हा आपला सूर्य. वाव, खूप छान वाटतंय. हा हे सागावचा रोड ना? सागावचा रोड आहे ना? खूप सुरेख वाटतंय आणि असं वाटतं की सूर्यास्ताच्या वेळेस आम्ही इकडे आले, त्यामुळे तो खूप खुलून दिसत निसर्ग. या लाटांचा लखलखाट ऐकून खूप मन प्रसन्न वाटतंय. असं वाटतं या नदीच्या काठावरती बसून आयुष्यातल्या होणाऱ्या प्रत्येक पाण्याची उजळणी करावी. या लाटांचा आवाज म्हणजेच त्यांचं हृदय. असं वाटतंय की त्यांचं हृदय म्हणजेच त्यांचा आवाज आपल्याला साथ घालतंय, आपल्याला आवाज देतंय. इथे मन खूपच प्रसन्न वाटतंय. लाटांचा आवाज, शांतता, निसर्ग आणि पक्ष्यांचा लखलखाट खूप छान वाटतंय. तर इकडे आम्ही सागावच्या नदीवरती आलेलो आहोत. खूप छान वाटतंय. खूप मन प्रसन्न होतं इकडे. खूप छान वाटतं. वातावरण खूप छान आहे. नदीचा लखलखाट पण खूप छान आहे. आवाज, लहरी खूप सुंदर वाटतं. आणि डोक्यावरच सूर्य आहे. थोडं दाखवते. तर आता वाजले 6. तर तुम्ही नक्की 6च्या टायमाला इकडे या, कारण तुम्हाला इकडे
सनसेट पण बघायला भेटेल. सगळ्यात जास्त आवडता हा माझा रोड झालाय आता. खूप छान वाटतंय. आता आम्ही मुळगावच्या इथे एक हॉटेलमध्ये थांबलेलो आहोत. तर तिकडे आम्ही खायला आम्ही थांबलो. तर आता आमचं फिरून फिरून जरा भूक लागलेली. फोटोबा करायला इकडे आलो. आम्ही इथे खातो आणि पुढच्या प्रवासाला म्हणजे आता घरी जायला निघतो. अरे आता आमचं सगळं आवरून झालेलं आहे आणि आता मी चालले घरी जायला. तर असा माझा ड्रायव्हर आता मला घरी सोडतोय. चला तर मग आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत वाट बघा पाहिजे पुढच्या ब्लॉगची.